श्री स्वामी समर्थ. नमस्ते माय यूट्यूब फॅमिली. कशा आहेत सगळे? सगळे चांगलेच असणार. नेहमी हसत खेळत राहा आणि हसणं हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. तर आज मी योगा न करता ठरवलेलं आहे माझ्या मैत्रिणीसोबत सकाळी आम्ही 5 वाजता माझ्यासोबत माझ्याच मैत्रिणी बोलल्या आम्हाला पटकन योगा किंवा वर्कआउट जमणार नाही. तर मी म्हटलं ठीक आहे, मग आपण सकाळी वॉक करायला जाऊया. मग आम्ही ठरवलं सुरुवात वॉकने करू त्यांच्यासोबत, कारण की त्यांना पटकन योगा वर्कआउट केला तर त्यांचं अंग दुखेल. म्हणून आम्ही आज वॉक केला 1 तास 5 ते 6. आणि मी आज साफसफाई काढलेली आहे घरी करायला. का? श्रावण महिन्यातले मी 11 गुरुवारचे व्रत चालू करणार आहे उद्यापासून. आज आहे बुधवार आणि मी थोडी 4-5 दिवस सुट्टी काढली होती ऑफिसमधून. आणि माझा पहिला गुरुवार श्रावण महिन्याचा चुकला, त्या कारण मला प्रॉब्लेम आला होता. तर ह्या गुरुवारपासून मी माझे व्रत चालू करणार आहे, कारण की मी स्वामींना खूप मानते. खूप पसारा काढलाय मी, सगळं साफसफाई, घरात कोणच नाही हेल्प करायला. असं स्टार्टिंगला वाटलं की माझं पटकन होईल, म्हणजे मी वॉक करून आली 6 वाजता. 6 वाजता जे मी भांडे काढले, मी फक्त ठरवलं आधी फक्त किचन करेल, पण किचन करता करता मला साफ करता करता अक्षरशः 1 वाजले. त्याच्यामध्ये मध्ये माझ्या लेकीची तयारी करत होती, तिचे एक्झाम चालू होती, तिचा अभ्यास करत होती. फक्त किचन साफ करायला मला वाजले 1-1:30. आणि मी फ्रीज साफ करताना माझ्याकडनं एक झाली गडबड, मी तो व्हिडिओ बनवला नाही. आमच्या फ्रीजची काच फुटली. म्हणजे बघा, काम करताना विद्या असं काहीतरी तोडणार नाही असं होऊ शकेल का? मग माझ्याकडनं तुटली आमच्या फ्रीजची काच. आता मी तर संध्याकाळी ओरडा खाणारच आहे मिस्टरांच्या खूप आल्यावरती, कारण फ्रीजची तुम्हाला माहिती आहे काच आपल्याला लवकर भेटत नाही. आता काय करू तुम्ही सांगा, मला कमेंट करा की पटकन मला कुठे काच भेटेल. ठीक आहे. मग अशा प्रकारे मी सगळे पटापटा भांडे घासून घेतले. किती पसारा, किचनची स्टाईल एवढी खराब झाली होती. मला थोडा पण वेळ भेटत नाही हो. ऑफिसला जाते, ऑफिसला येऊन घरी साफसफाई कधी करणार? मग अशी पण सुट्टीवर होती मी, म्हणून ठरवलं की साफसफाई करून घेते. कोणच नव्हतं मदतीला, एकटीच करत होती. मग छानपैकी स्वामींची गाणी लावली होती मी सकाळी 6 वाजल्यापासून. ते मला वाटते माझी साफसफाई करायला, पूर्ण साफसफाई केली मी. किचन केला, हॉल केला, बेडरूम पूर्ण आवरला, मुलीचे कपडे आवरले, माझे सगळे कपडे आवरले. मला ते व्हिडिओचे क्लिप टाकता नाही आले, पण मी सगळं म्हणजे मी ठरवलं होतं फक्त किचन करणार, पण किचन न करता मी टोटल सगळ्या गोष्टी केल्या. म्हटलं जाऊ दे, म्हटलं असे आपल्याला सुट्टी नसते, मग सुट्टी भेटले तर आपण करूया म्हणून. आणि मला 11 गुरुवारचे मी व्रत चालू करत आहे. मी तुम्हाला तो व्लॉग दाखवेल स्वामींच्या 11 गुरुवारचा व्रत मी कसा करणार आहे तो. खरंच मी स्वामींना खूप मानते. आज मी जे आहे फक्त स्वामीमुळे आहे. स्वामी आपली परीक्षा घेतात, तो खूप घेतात परीक्षा, पण ते आपल्यावर डिपेंड आहे, आपण त्या परीक्षेवर किती सफल होतो ते. अशा प्रकारे सगळी साफसफाई केली. किती पसारा आहे बघा, तुम्हाला दिसतोय. सगळी भांडी धुवून काढली मस्तपैकी, मी अशी लावून ठेवली. मुलगी पण नव्हती, मुलगी पण शाळेत गेली होती, कुणाचीच हेल्प नव्हती मला. सगळा मस्तपैकी भांडी धुवून ठेवली. आता सगळी सुकवत ठेवली मी त्या भांड्यांना. मग आमच्याकडे आपण कसं जुन्या स्टाईलनेच मी करते, न्यूजपेपर हातरतो कपाटावरती. मग मी न्यूजपेपर न हातरता माझ्याकडे जाड असे पुट्टे होते, ते हातरले. बघा आता कसं घर चकाचक दिसते. छानपैकी साफसफाई केली. मला साफसफाई करता करता संध्याकाळचे 5 वाजले. मुलीला 5:30ला शाळेत घ्यायला जायचं होतं. कसं वाटलं तुम्हाला साफसफाई केले घर बघून? चांगलं वाटलं ना? सकाळपासून केली मेहनत आहे, सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. कसं असतं ना, किती मन प्रसन्न होतं ना साफसफाई केल्यावरती. मग मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी देखील व्रत चालू करणार आहे उद्यापासून. तर आम्ही मंदिरात आलो. 1 दिवस आधी मंदिरात यायचं असतं, आपली मनातली इच्छा बोलायची असते. आम्ही नारळ घेऊन आलो मंदिरात. तो स्वामींच्या
पायथ्याशी ठेवून तो आम्ही परत घरी घेऊन जाणार आहे. मग छानपैकी आम्ही दोघींनी दर्शन घेतलं, स्वामींचे कपडे शॉपिंग केली, नंतर फुलं हार सगळे घेऊन केळी प्रसादासाठी आम्ही घरी आलो. आणि नंतर खूप कंटाळा आला, पण मुलगी म्हणली मम्मा प्लीज चल ना वॉक करायला, मग त्यासोबत वॉक करायला गेलो. अशा प्रकारे आजचा व्लॉग फॅमिली छोटा व्लॉग झाला आहे. प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक